त्यात संख्या फार तुटली आहे, बौद्ध असतील, त्या सर्वांना टार्गेट करण्याचा कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रयत्न सुरू आहे. आपण आहे महाराष्ट्र राज्य, त्यांच्याकडे ही आमची विनंती आहे आणि शांतता आणि सुव्यवस्था भंग करण्याबद्दल त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यांच्यावरती केस चालावी, अशा सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. शेवट नमस्कार. ख्रिस्ती समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे विराट असं धरणे आंदोलन सध्या सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इद्रिसभाई नायकवडी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया या निमित्तानं काय आहे, त्यांची भूमिका काय राहणार आहे, या संदर्भात आपण जाणून घेऊया. एखाद्या आमदारानं अशा तऱ्हेचं 11 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर करणं आणि ख्रिश्चन धर्मगुरूंना त्यांचा सैराट करा, त्यांना मारा, त्यांचे हातपाय तोडा, अशा तऱ्हेची बक्षीस एक योजना त्यांनी जाहीर करणं हे कितपत योग्य आहे? तुमची भूमिका काय राहणार? अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांची पात्रता ही आपण तपासली पाहिजे. किंवा त्यांनी वक्तव्य केलं म्हणजे लगेच ते घडलं असं नाही आहे. एक दाऊद होता, आता हा काय दुसरा दाऊद पैदा झाला का, की डायरेक्ट सुपाऱ्या द्यायला लागला अशा पद्धती. आणि हा समाज संयमी आहे, अल्पसंख्याक समाज संयमी आहे. संयमाचा अंत त्यांनी पाहू नये. ज्यावेळेस हा संयम सुटेल तुटेल त्यावेळेला जीणं मुश्किल होईल. राजकारणात आहोत, ठीक आहे. राजकारणात काही वोट बँक असेल ते सांभाळायचे असेल तेही ठीक आहे, पण त्यासाठी आवश्यक नाही आहे की दुसऱ्या समाजाला आपण बरवून काहीतरी त्यांचा अनादर करावा, त्या धर्माचा अनादर करावा किंवा त्या धर्मगुरूंचा अनादर करावा, असं होणार नाही. त्यामुळं अशा लोकांना किती महत्त्व द्यायचं हेही ठरवलं गेलं पाहिजे आणि अजिबात अशा लोकांना महत्त्व देऊ नये अशी माझी या सर्व समाजाला आता मी विनंती केलेली आहे. फक्त एक आहे की अशी काही घटना घडली तर त्याचं उत्तर मात्र आणि प्रशासनानं त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. इद्रिस नायकवडी उठून एखाद्या दुसऱ्या धर्माबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्यालाही माफ करता उपयोगी नाही. काय अधिकार आहे? या देशात सर्वांना राहण्याचा, सर्वांना समान अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारानुसार राहतात, कुठेही अतिरेक केलेला नाही आहे. मग असं असताना कायद्याचं धाक, कायदा पाळण्याची जबाबदारी निश्चितपणानं पहिल्या लोकप्रतिनिधींच्यावर आहे आणि ते जर अशा पद्धतीने बेजबाबदारपणे वागत असतील तर प्रशासनाची जबाबदारी आहे की सर्वसामान्यांच्या पेक्षा सुद्धा त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ते त्यांनी करावं. गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ख्रिश्चन समाजाची आहे. तुमची भूमिका काय? निश्चितपणानं त्यांच्या भावना आहेत या की जर घर बसल्या कोणी एखाद्याचा उगाच अनादर करत असेल, बोलत असेल, काहीच कारण नाही. असं काय घडलेलं आहे किंवा त्याला क्रियेची प्रतिक्रिया असंही नाही आहे, ऍक्शनची रिएक्शन असंही काय नाही आहे. उगाच मध्ये उठून ह्या लोकांचं काहीच म्हणजे त्यांना म्हणजे बेस नाही आहे अशा लोकांचा. त्यामुळं मागणी करतात त्यांच्या भावनेप्रमाणे ते करणार ना मागणी, त्यात गैर काय आहे? हे जे आता गेले 10 दिवसांपूर्वी म्हणजे 10 ते 12 दिवस झालं त्यांच्या या वक्तव्याला संपूर्ण महाराष्ट्रातीलच आणि सांगली जिल्ह्यातील ख्रिश्चन समाज पेटून उठलेला आहे. याला कुठंतरी प्रशासन, पोलीस प्रशासन जबाबदार आहे का? कारण याच्या अगोदरच ते गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. ही मागणीची सुद्धा वेळ यायला नाही पाहिजे होती, परंतु आता भर पावसामध्ये, भर उन्हामध्ये हा सर्व संबंध ख्रिश्चन समाज एकवटलेला आहे. हे नक्की काय कारण आहे? निश्चितपणानं मला बघावं लागेल की प्रशासनानं एवढा विलंब का लावला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या संबंधीचा विचारणा करणार आहे आणि त्यांच्याकडून काय त्यांचा खुलासा आहे ते बघणार आहे आणि त्यानुसार या अधिवेशनात निश्चितपणाने हा विषय तडीला लागेल. या संदर्भातली सखोल चौकशी आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या ज्या अधिवेशनामध्ये या संबंधात आवाज उठवला जाईल अशा तऱ्हेचं आश्वासन या निमित्तानं आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी दिलंय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.